नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आजचा टॉपिक आहे टायप प्रोसेस काय आहे, इनपॅनलमेंट प्रोसेस काय आहे. तुम्ही कॅशलेस रिलेटेड सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर बघत असताल. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला टीपीए डेजसाठी हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये कॅशलेस डिपार्टमेंटला काय काय गोष्टी होतात या संदर्भात सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकता. आता तुम्ही पाहिलं असेल कॅशलेस प्रोसिजर काय आहे, या सगळ्या गोष्टींचे मी छोटे छोटे व्हिडिओ, तसेच लॉंग व्हिडिओ, प्रोसिजर काय आहे, त्याचं वर्कआउट काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. परंतु त्याच्या आधीची जी प्रोसिजर आहे, इनपॅनलमेंट प्रोसेस, हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी सोबत कसं काम केलं जातं किंवा कॅशलेस प्रोसिजर करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातात, या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत साथ द्या आणि चॅनल आवडला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग कसं होतं ना, एखादं हॉस्पिटल ज्यावेळेस डेव्हलप होतं, म्हणजे हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे, हॉस्पिटल किती बेडचं आहे, त्याचं जे काही सर्टिफिकेशन आहे, रोहिणी आयडी आहे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फॅसिलिटी आहे, ह्या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतातच. परंतु त्याचबरोबर मेडिक्लेम डिपार्टमेंट सुद्धा सुरू करावं लागतं. मेडिक्लेम डिपार्टमेंट हा थोडक्यात बॅक बोनच असतो हॉस्पिटलचा, कारण तिथूनच हॉस्पिटलचं इन्कम जनरेट होत असतं. हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या फॅसिलिटी असतात त्या इन्शुरन्सच्या ज्या काही पेशंटला पोहोचवाव्या लागतात त्या कॅशलेस मार्फत सुरू होतात. त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की जे काही इन्शुरन्स कंपनी सोबत काय काय गोष्टी कराव्या लागतात कॅशलेस प्रोसिजरमध्ये मी तुम्हाला सांगितले. परंतु त्याआधी जी प्रोसिजर आहे इनपॅनलमेंट प्रोसेस, आता यामध्ये काय होतं ना, हॉस्पिटलला एक विशिष्ट स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीला मेल करावा लागतो. म्हणजे त्यामध्ये हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन नंबर, रोहिणी आयडी, फायर एनओसी, बीएमडब्ल्यू, जे काही हॉस्पिटलचे डॉक्युमेंट असतात ते त्या मेलमध्ये पाठवावे लागतात आणि त्यांना अप्रोच करावा लागतो. एक ऍप्लिकेशन मेल तयार करावा लागतो. त्यामध्ये काय असतं, हॉस्पिटलचं नाव, ऍड्रेस, हॉस्पिटलच्या काय काय फॅसिलिटी आहेत, कोणते कोणते डॉक्टर आहेत, ओटी कशी आहे, किती बेड आहे, फार्मसी आहे का, लॅब आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका बेसिक मेलमध्ये तयार करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला अप्रोच करावं लागतं. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनी ते व्हेरीफाय करते की खरंच हॉस्पिटल आहे का, ते डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहेत का. सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एक स्पेसिफिक मेल करते. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असतात, ते डॉक्युमेंट तुम्हाला फिल करून तुम्हाला त्यांना पाठवावं लागतं. त्याच्यामध्ये हॉस्पिटल इन्फॉर्मेशन असतं, रेट लिस्ट असते. रेट लिस्ट म्हणजे काय, रेट लिस्टचा आम्ही सेपरेट तुम्हाला व्हिडिओ बनवेलच. त्याचबरोबर जे काही टायअप प्रोसिजर आहे ती आता सुरूच होते. मग तुम्हाला टेन्शन येतं तो फॉर्म कसा भरायचा किंवा काय गोष्टी पुढे न्यायच्या, कसे त्यांना डील्स करायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही करू शकता. आणि जरी नसेल माहित तर तुम्हाला मी नक्कीच हेल्प करू शकते. माझं स्वतःचं एक ट्रेनिंग प्रोग्राम मी चालू केला आहे. छोटंसं इंट्रो देते मी 10 वर्षापासून ॲज अ टीपीए कोऑर्डिनेटर हॉस्पिटलमध्ये काम करते. त्याचबरोबर जवळजवळ मी एक 25 ते 30 हॉस्पिटलचे टायप प्रोसिजर सुद्धा केली आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रोसिजर असतात, काय काय वर्कआउट केलं जातं, हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करा. चला नेक्स्ट काय आहे, हॉस्पिटल इन्व्हायरमेंटचा तुम्ही मेल केला, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला अप्रोच करते आणि इन्शुरन्स कंपनी अप्रोच केल्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक मेल येतो. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असतं, डॉक्युमेंटेशन तुम्हाला पुढे पाठवावं लागतं. त्याच्यानंतर काही परत ते क्वेरी करतात की तुमची हॉस्पिटलची रेटलिस्ट पाहिजे. हॉस्पिटलची रेटलिस्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक पेशंटचे काय काय चार्जेस घेता, म्हणजे सीझरचे किती घेता किंवा एखादं ऑर्थोपेडिकची वायरिंगची केस असेल तर तुम्ही पैसे किती घेता, मेडिकल मॅनेजमेंटची फीवरची केस असेल तर तुम्ही किती पैसे घेता, हे हॉस्पिटलचे एक शेड्यूल ऑफ चार्जेस तुम्हाला बनवावे लागतात. त्याला एक रेटलिस्ट असं म्हणतात. त्यानुसार तुम्ही ती रेटलिस्ट तयार करायची आणि इन्शुरन्स कंपनीला पाठवायची. त्याच्यानंतर तुम्हाला ते एक स्पेसिफिक त्यांचे रेट पाठवतात. मग ते कधी कधी कदाचित कमी असतात. मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट, त्याच्यामध्ये पुन्हा मेल करावा लागतो की हाईकसाठी आम्हाला थोडंफार तरी तुम्ही रेट चांगले द्या किंवा आमचं चांगलं हॉस्पिटल आहे, आमच्या ह्या फॅसिलिटीज आहे, ह्या ठिकाणी आमचं हॉस्पिटल आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या तर ते तुम्हाला एक थोडंफार हाईक देतातच. परंतु प्रत्येक हॉस्पिटलच्या क्रायटेरियानुसार बेड वाईज प्रत्येक इन्शुरन्स कंपनी ठरवते की तुम्हाला किती चार्जेस दिले पाहिजे आणि एरिया वाईज सुद्धा ठरतं. ठीक आहे. तर तिसरं, तुम्ही रेटलिस्ट केली, रेटलिस्ट पाठवली, रेटलिस्टवर जे काही तुमची ॲग्री झाला आहात, त्याच्यानंतर एमओयू हे डॉक्युमेंट येतं. एमओयू डॉक्युमेंट असं आहे की त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलचं
टायप प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ब्रेकडाऊनमध्ये केलेल्या असतात की बिल कसं बनवायचं किंवा बिलची प्रोसिजर काय आहे, ॲग्रीमेंट कधीपासून सुरू झाले, ॲग्रीमेंट कधी संपणार आहे, या डिटेलमध्ये गोष्टी MOU मध्ये असतात, मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंटमध्ये असतात. ते तुम्ही वाचायचं, साइन स्टॅम्प करून तिकडे पाठवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक वेलकम मेल इन्शुरन्स कंपनीकडून येतो. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचं किट असतं, म्हणजे प्री-ऑथ फॉर्म कसा भरायचा, त्यांचं जर पोर्टल असेल तर त्याचं लॉगिन ID असतं, कॅशलेस रिगार्डिंग तुम्ही केसेस ज्या पाठवणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या मेल IDचा वापर करायचा ह्या सुद्धा त्यात दिले जातात. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींसोबत कनेक्टिव्हिटी करायची, ईमेल ID देतात, पोर्टलचे लॉगिन ID देतात, कुठे पेशंटचे डॉक्युमेंट जे असतात कॅशलेस सबमिशनचे ते कुठे पाठवायचे, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल तुम्हाला मेल येतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅशलेस प्रोसिजर चालू करू शकता. म्हणजे तुम्ही समजा एखादं इन्शुरन्स XYZ कंपनीचं तुमच्यासोबत टायअप झाले, तर त्या कंपनीचं एखादं पेशंट तुमच्याकडे ॲडमिट झालं तर तुम्ही त्यांचं कॅशलेस प्रोसिजर करू शकता. आणि अगदी साधी प्रोसिजर आहे आणि हा वन टाइम जॉब आहे. एकदा तो तुम्ही केला की तुम्हाला सुरूच होतं मग तुमचं कॅशलेस डिपार्टमेंट. अशा भारतामध्ये जवळजवळ 50 ते 60 कंपन्या आहेत. तर तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्या तुम्हाला टायअप करून घ्याव्या लागतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या इन्शुरन्स पेशंटनी घेतले आहेत किंवा तुमच्या परिसरामध्ये कोणते एजंट आहेत, त्यांनी किती पॉलिसी विकल्या आहेत किंवा किती पॉलिसी आहेत, हे सगळं तुम्ही पाहू शकता, चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येते की तुमच्या परिसरामध्ये या पेशंटसाठी ही कंपनी जॉईन करायला पाहिजे किंवा टायअप करायला पाहिजे, हॉस्पिटल इम्पॅनलमेंट करायला पाहिजे, कळते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. आजचा टॉपिक होता हॉस्पिटल इम्पॅनलमेंट प्रोसेस. कसं वाटलं मला नक्की सांगा. शेवटपर्यंत साथ दिली तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. लवकरच भेटूया.